वेलकम टू हरियाणा। हॅलो, गुड मॉर्निंग मित्रांनो। आता वाजले 5:12 जवळपास पॅकिंग झाली आहे। तर आता मी निघतो, कारण की आज आपल्याला जायचं आहे अमृतसर। मला वाटतं आपण काही जास्त लेट नाही आहे। इथून अमृतसर आहे 670 किलोमीटर, तर जवळपास 12 तास दाखवत आहे। तर 5:30 किंवा 6पर्यंत आपण निघून जाऊ। चलो निघूया लवकर। किशनगड सोडून जवळपास 40 किलोमीटर झाले। इथून अमृतसर आपल्याला 631 किलोमीटर, म्हणजे बरोबर 11 तास 40 मिनटं दाखवत आहे। तर इव्हिनिंगला म्हणजे संध्याकाळी 6:30चा टाईम दाखवत आहे अमृतसरला। तर प्रयत्न माझा हाच असणार आहे की अमृतसरला जेवढं लवकर होईल तेवढं लवकर पोहोचू। पण आपण ब्रेक पण फ्रिक्वेंटली घेणार आहे, म्हणून मला नाही वाटत 6:30 होईल। पण मला वाटतं 7-8पर्यंत ठीक आहे। 8पर्यंत मी राईड करू शकतो। पण 8पेक्षा जास्त लेट व्हायला लागलं तर मग थांबून कुठेतरी स्टे करून आणि नेक्स्ट डे अमृतसरचा प्लॅन करेल। कारण की अमृतसरला उद्या आम्ही स्टे करणार आहे। सो एक दिवस स्पेड करून गोल्डन टेम्पल वगैरे बघणार आहे आणि बाईक सर्व्हिस आणि ऑइल चेंज वगैरे अमृतसरला करून घेऊ असं प्लॅन आहे। बट लेट्स सी व्हॉट हॅपन। सो मी 6 वाजेला निघालो होतो ब्रेकफास्ट वगैरे घ्यायला। नक्कीली पोहे मिळाले, ते पण पोहे आणि कुल्हड चहा पिला। आता वाजले 6:50। सो ठीकठाक डिस्टन्स कव्हर केले। रोड चांगला आहे इथं, पण मध्येच प्राणी येतात, ड्रायवेज, रोड क्रॉसिंग, त्यामुळे थोडं सांभाळून ड्राईव्ह करावी लागते। सो हा आहे आपला लद्दाख राईडचा डे 3, किशनगड टू अमृतसर। टिल डेट जर्नी भारी झाली आहे, ऑसम। जसं जसं दिवस पुढे जातात तसं तसं मजा येत झाली। आपण आता ज्या हायवेने चालतोय तो राजस्थान स्टेट हायवे 7, राजस्थान स्टेट हायवे 7 में आपका स्वागत है। हरिण पण आहे इथं, मोर आहे आणि पलीकडे हरिण आहे। आता मेन रोडवरनं लेट घेतला, माहीत नाही गुगल कोणत्या रूटने घेऊन चालला। मला वाटतं इथून हायवे लागला बाबा, मेन रोड लागला। तर आता पुढे राजस्थानला जिथं कुठेतरी थांबलो होतो, तर हे लोक भेटले। ते काय बोलतात मला कळत नाही, मी काय बोलतोय त्याला कळत नाही। पण त्याला एवढं माहिती मी ट्रॅव्हल करतो 600 किलोमीटर जातोय, म्हणून त्यांनी कोल्ड्रिंक्स ऑफर केली। हाय बोलतो कॅमेरा। ये भाई का बिजनेस है, ये भी 400-500 किलोमीटर ट्रॅव्हल करते। तर बरं वाटतं अशा लोकांना भेटून। त्यांनी थम्सअप ऑफर केलं, ऐकतच नव्हते। फिर कितना बिकता है? कुछ नहीं, बस अपना टाइम पास है। फिलहाल कुछ नहीं बिक रहा। हाँ क्या? सर्दियों में अच्छा निकल जाए। सर्दी में अच्छा था, लेकिन होता है अच्छा। सर्दी में अच्छा निकल जाए। अब तो आपका नाम? मेरा भाई मोहसिन। कहाँ से हो आप? यूपी प्रॉपर कहाँ से?
बागपत जिला फजीदा कहाँ से? बागपत बागपत बागपत। मेरठ। चलो आओ, अच्छा आओ फिर, अच्छा लगा मिलके, चलो मिलेंगे कभी फिर, चलो थैंक यू। बऱ्यापैकी डिस्टन्स कव्हर केला आहे, 120 किलोमीटर, 120-30 किलोमीटर 1.5-2 तासात कव्हर केला आहे आपण। आत्ता वाजले 8:45, सो आणि थोडं ब्रेक फ्रिक्वेंटली घेतोय मी। आता हा ब्रेक आता आहे 186, 286ला परत किंवा 300ला परत एक ब्रेक घेऊ। ब्रेक इज इम्पॉर्टंट आहे। गूगल मॅप में काय माहिती कुठल्या रूटने आणलं, लिटल ऑफ रोड। लेफ्ट साइडला जी। भाई साहब किस रोड पे आ गए? आई थिंक संपला। ट्रॅफिक मिनिमल आहे, कारण की हा रोड आत्ताच नवीन होत आहे। तिथं बसलो होतो, तिथे तारगावचे इथं ते लोक सांगत होते की नितीन गडकरींनी आता जस्ट रोडचं काम चालू आहे ॲक्च्युली, टोल पण चालू झाला नाही आहे। काय रोड आहे, रोडच्या बाजूला व्ह्यू। राजस्थानमध्ये एक्झॅक्टली मला पण नाही माहिती, कारण की मॅपच्या भरोसे मी जातो आहे। पण हा रोड पुढेच लुधियानाला कुठेतरी निघणार आहे, पण त्याच्या अगोदर मी तुम्हाला एक व्ह्यू दाखवतो। वेट, बट इथलं लँडस्केप वेगळं मी आतापर्यंत बघितलं नाही। थोडं वाळवंटासारखंच आहे, पण पूर्ण वाळवंट पण नाही। इथले लोक याच्यात शेती पण करतात, एक्झॅक्टली माहीत नाही, बट बेस्ट आत्तापर्यंत बघितलं बेस्ट लँडस्केप आणि वेदर पण भारी। तर आता काय जास्त डिले करत नाही, लवकर निघतो। चलो बाय बाय। गुड आफ्टरनून मित्रांनो। आत्ता मला वाटतं हरियाणा पंजाबच्या बॉर्डरमध्ये आहे। राजस्थानमधलं मी आय थिंक बाईकचा मॅप लावला होता, तर परत गावागावातनं आणलं, थोडं ऑफ रोड लागली। बाकीच्या ठिकाणी खूपच छोटा रस्ता होता,
मला वाटलं रस्ता चुकलो का काय, म्हणून आता इथून पुढे मी फोर व्हीलरचा मॅप लावणार आहे. कारण की टू व्हीलरचा मॅप शॉर्टकट गल्ली बोळातनं घेऊन जातो आहे, गावातनं, छोट्या छोट्या गावातनं. आणि इथून आता अमृतसर आहे जवळपास 320 किलोमीटर. जवळपास 100-125 किलोमीटर काही खायचं वगैरे काहीच नव्हतं. आता फक्त इथं माझा वगैरे घेतली आणि इथून आता निघतो लवकरच. तर फायनली मित्रांनो आपण हरियाणाला लागलो आहे. वेलकम टू हरियाणा. हरियाणा जेव्हापासून लागलं तेव्हापासून असंच रोड आहे, तो बाजूने झाड पण जातोय आणि इकडचा स्मेल पण थोडा वेगळा आहे. रोड इथले पण चांगले आहे. मध्ये आपण मॅपने आपल्याला दुसऱ्या साईडने नेलं होतं. लाईक छोट्या गावात आलो आपण. थोडा सिनिक व्ह्यू पण होता, पण मी त्याच्यामुळे वेळ बराच गेला. कारण की नॅशनल हायवेला आपण लागलो असतो आतापर्यंत बरंच डिस्टन्स कव्हर केलं असतं. तरी पण आपण आत्ता वाचले आहेत 2.5 आणि जवळपास 400 किलोमीटर डिस्टन्स कव्हर केलं आहे. नॉट बॅड. पण मॅपच्या भरोश्यावर जास्त राहायला परवडणार नाही. सो मी आत्ता फोर व्हीलरचा मॅप लावून टाकला आहे. फोर व्हीलरचा मॅप लावला आहे. सो लेट्स सी. अभी फायनली हायवे लागला. जवळपास 170 ते 180 किलोमीटर नंतर आपण हायवेला लागलो. पंजाब, राजस्थान, हरियाणा च्या गावागावामधनं जाऊन आलो आपण. हरियाणा कधी लागलं काय आलं नाही, राजस्थान कधी संपलं काय आलं नाही. सो बऱ्याच गावं फिरले 1 लेन रोडवरती. सगळ्यात पहिले आता जेवणाचं आणि पेट्रोल. कारण की एक्स्ट्रीमली भूक लागली मला. मी काही खाल्लंच नाही, फक्त पोळ्यावर आहे. आणि आता वाजले हे 2:45. खाना तो बनता है, अपन भी खाएंगे, गाड़ी को भी खिलाएंगे, लेकिन अभी इधर है क्या कुछ यार, कुछ तो होना चाहिए. काहीतरी पाहिजेच. भैया अमृतसर जाने के लिए थैंक यू. दूरगढ़ से भिंडा भरला ना सरदूरगढ़. जगह जगह हो ना अंदर ना. यस चलो थैंक यू. कोई परेशानी नहीं रहा में. बढ़िया बंदे हैं, बढ़िया अच्छे लोग हैं. वहाँ पे ना सब अच्छे लोग मिलेंगे जहाँ से जरूर. थैंक यू. हायवेज रोडला आहे आणि मधल्या रस्त्याला लागलं. बठिंडा 50 किलोमीटर आहे आणि बठिंडा क्रॉस केला का नॅशनल हायवे आपल्याला लागेल. स्टील काही खाल्लं नाही अजून. 9 वाजले 4. कंटिन्यू राईड करतोय मी.
बठिंडाहून मी अमृतसरला जात होतो. तर आपण नियरली या साईडला पाकिस्तान आहे. कासूर म्हणून गाव आहे, पुढे मला वाटतं लागेल आणि आपण इथं राईड करतो. इथून 500-600 मीटरच्या अंतरावर नियरली पाकिस्तान बॉर्डर आहे. सो पाकिस्तान भारत बॉर्डरवरती आपण बाईक राईड करतो आहे. और अमृतसर 105 किलोमीटर है एंड उसके लिए 2 घंटे अभी भी और लगेगा. तो रोड से ही इसलिए 1.5-2 घंटे में हो जाएगा. और लेट्स सी. कंप्लीट झाला आपला किशनगढ़ टू अमृतसर. जवळपास 700 किलोमीटर केला आपण. इथं पोहोचायला 9 झाले आपल्याला, 9 वाजले मला पोहोचत. कारण की बठिंडामध्ये थोडा प्रॉब्लेम आला होता. बठिंडामध्ये स्पार्क प्लगचा प्रॉब्लेम आला होता गाडीला, त्यामुळे तिथं अर्धा 1 तास गेला. आलो मी 9ला आलो असेल. तो व्हिडिओ काही रेकॉर्ड केला नाही. परत मग गोल्डन टेम्पलला गेलो होतो आणि मग आता आलो. आत्ता वाजले 12:30. सो बाय बाय, गुड नाईट.